मुस्लिम कार्यकर्ते आहेत रशीद मामू, त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलाय आणि हा प्रवेश केल्यानंतर काल चंद्रकांत खैरे भर रस्त्यात रशीद मामूंवरती चिडले आणि तुला तिकीट देणार नाही असा त्या रशीद मामूला दम दिला. ह्या सगळ्या घटनेची सध्या राज्यभर चर्चा होते. संबंधित व्हिडिओ सुद्धा सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेचे दबंग नेते चंद्रकांत खैरे. खैरे साहेब, असं का झापलं तुम्ही रशीद मामूंना काल? तुम्हाला एकच स्वरूपाचं मी सांगतो की मुस्लिम समाज हा शिवसेनेच्या बाजूने आहे. आताच जी निवडणूक झाली फुलंब्रीला, तिथे जवळपास 8 मुस्लिम महिला आणि व्यक्ती हे शिवसेनेच्या याच्यात निवडून आले, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या. त्याच्यामुळे ही व्यक्ती जी आहे ना, ही व्यक्ती 80 वर्षाची व्यक्ती आहे आणि त्यांना मातोश्रीमध्ये घेऊन जाणारे आमचे अंबादासजी दानवे आहे. परंतु माननीय उद्धव साहेबांच्या लक्षात आलं नाही की हा माणूस कोण आहे म्हणून. त्याने ठीक आहे, सगळ्यांचा प्रवेश असतो त्याप्रमाणे त्याने प्रवेश दिला, हरकत नाही. पण मला काही मातोश्रीतून फोन पण नाही आला की तो माणूस हे कोणी येते तर तुमचं काय मत वगैरे किंवा तुमचं काय आहे कसं काय. चर्चा पण नाही केली, अंबादास दानवेंनी चर्चा पण नाही केली. आता काय झालं की तिथे तो आहे एसटीचा याच्यात येतो आणि ती जागा जी आहे भावसिंगपुराची ती एसटीची, पडेगावची एसटीची जागा आहे. आता यांना काय वाटलं की आता एसटीचा कोणी माणूस नाही, मी ऑलरेडी त्या ठिकाणी एक व्यक्ती आणली होती. म्हणजे हे माझ्याकडे सगळे पदाधिकारी आले तर ना, उमेदवार, इच्छुक उमेदवार, म्हणजे आता फक्त एसटीचा माणूस मिळत नाही. म्हणजे ठीक, एसटी माणूस मिळत नाही तर मी एसटीचा माणूस घेऊन होतो. एक मागे ॲडिशनल कमिशनर म्हणून रिटायर झालेला तो जुना शिवसैनिक होता लहानपणीचा, तो रवींद्र निकमला मी आणलं. म्हणजे त्या लोकांनी सांगितलं घेऊन यायचं, घेऊन आणला. तो आला नाही की 10-15 मिनिटात मला भेटायला पण आला. म्हणजे हे असं तर मग ते नक्की झालं त्याचं, ठीक आहे का ना. मग ते नक्की झालं असताना मग तो हिंदू आहे ना, हिंदू एस टीमधला प्रमाण. मग तो याने काय केलं, तिकडे लगेच जाऊन त्याने घेऊन गेले. त्यावेळेस मिलिंद दाभाडे नावाची व्यक्ती पण त्या ठिकाणी जे होते, ती सुद्धा त्या ठिकाणी त्याला त्याशी त्याला प्रवेश दिला आम्ही आणि तो आता शिंदे गटात गेला. तर तो जो आहे म्हणजे इतके मत यांच्यामध्ये मतांचं गणित पाहायचं असतं. म्हणजे तिथे 10,000 मुसलमान आहे, दलित बंधू आहे, हे आहे ते आहे, असे सगळे मत संमिश्र. मग त्या दृष्टिकोनातून ठीक आहे, जे उमेदवार असतं ते आपण त्याप्रमाणे करत असतात. पण इथे त्या ठिकाणी त्याला घेऊन जाणं म्हणजे तो काही दुसरे आपल्याकडे एस नाही. मी आणला होता ना सगळ्यात आधी, त्याला आणलं होतं मी, म्हणजे याने कशाला आणलं. आणि त्यांनी त्यावेळेस म्हणजे घेतल्यानंतर मला माहीत नव्हतं, घेतल्यानंतर इतकी गावात चर्चा सुरू झाली संभाजीनगर शहरामध्ये. आधी ते भाजपवाले आपल्याला हिंदुत्व सोडलं म्हणतात. मग ते मिंदे गटावाले म्हणे की हे उबाटा मामू आहे असं काय ना. आणि खूप चर्चा गावात झाली. आणि ते गावात आधीच हिंदुत्वाच्या दृष्टिकोनातून शिवसेना डावलण्याचं काम या ठिकाणी भाजप करत असते आणि ते त्यांना असं वाटतं की तेच हिंदुत्ववाले. आणि म्हणून हा जो प्रकार पाहिल्यानंतर गावात अनेक प्रतिक्रिया उमटल्यानंतर मी म्हटलं की नाही, याला मी त्या ठिकाणी उमेदवारी देऊ शकणार नाही, म्हणजे मी देणारच नाही. ह्याला आणलं कोणी, नेलं कोणी, सांगितलं का, आम्हाला चर्चा केली का, काही चर्चा नाही केली. मग आता मी पक्षाचा नेता, सगळ्यात मोठा नेता मीच आहे मराठवाड्याला, मग मला बोलायला नाही का पाहिजे का. काय बोललं नाही, काय नाही, हा आपलं ते आता ठीक आहे. एनिवे त्याला उद्धव साहेबांनी प्रवेश केला म्हणजे आमचं त्याला काही किंतु परंतु नाही. ती आज्ञा असते, आदेश असतो तो आम्ही. पण तिकीट कशाला द्यायचं. आपल्याकडे जो हिंदू माणूस आहे ना, जो हे जो त्याला घेऊन, नाही तर मग एखादा मुस्लिम त्या ठिकाणी अजून त्याचा कोणी असता दुसरा एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता, तरुण कार्यकर्ता किंवा काय, तो एस टीमध्ये असतात, त्यालाही दिलं असतं, हरकत नव्हता. रशीद मामूचा काय प्रॉब्लेम? रशीद मामूनी आता सुरुवात करतो मी. रशीद मामूनी 17 जानेवारी 1986ला आम्ही पहिला मोर्चा काढला होता, शिवसेनेचा पहिला मोर्चा. आणि विषय काय होता, समान नागरी कायदा झाला पाहिजे. समान नागरी कायदा झाला पाहिजे ही त्या ठिकाणची भूमिका होती आमची. म्हणजे तोपर्यंत कुठेच मोर्चा निघाला नव्हता समान नागरी कायदा. तो पहिला मोर्चा होता आणि त्या मी काढला तो. आणि त्यावेळेस शिवसेना नवीन नव्हती, म्हणजे इतकं काही आमचं प्राबल्य पण नव्हतं हे ना. पण तो मोर्चा काढला तर त्या ठिकाणी आमच्या मोर्चावर त्या ठिकाणी दगडफेक मशिदीतून यांनी केली. म्हणजे कशी केली, रशीद मामूने केली, दगडफेक केली होती, दगडफेक केली. आणि त्यावेळेस ते साले जाऊस, जावेद हसन हे सुद्धा त्या ठिकाणी मोर्चा त्यांना हडप होते की भिवंडीसारखा
अन्सारी बाग सारखं होईल म्हणे शिवसेना इथे आले तर म्हणून त्यांनी ते त्या ठिकाणी हे केलं आणि तो मोर्चा सैरवाना झाला आणि दंगल 5 दिवस चालली. 5 दिवस दंगल चालली आणि त्याच्यामध्ये काही घोषणा होत्या. शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद, छत्रपती शिवाजी महाराज जिंदाबाद वगैरे होत्या. एक घोषणा अजून एक होती, म्हणजे त्यावेळेला एक घोषणा अजून एक होती, जिसको चाहिए पाकिस्तान उसको भेजो कब्रस्तान. त्याच्यामुळे त्या ठिकाणी चिडाचिडी झाली आणि त्यांनी तिकडून मग पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा करून त्यांनी दगडफेक केली. मग असं असेल तर हे आमचे विरोधक जे आहेत भाजपवाले किंवा बाकीचे मीडियावाले ते आमच्यावर कुरघोडी करून आमचे मतं त्या ठिकाणी डावलण्याचा प्रयत्न करू लागले ना. मग तो मी कसं सांग करेन, आम्हाला मतं वाढवायचे का मतं घटवायचे? इतके मतं मुस्लिम समाज आपल्या बाजूने आहे. 1986 ला जी दंगल झाली 5 दिवस चालली, त्याच्यात अनेक लोक मृत्युमुखी पडले. ते मृत्युमुखी नाही पडले, त्याच्यात अनेक जाळपोळ झाली, मारामार झाली. त्या दिवशी पहिला मला त्या ठिकाणी अटक झाली. मला आमच्याबरोबर त्या मोर्चामध्ये कोण कोण होतं? मी होतो, सुभाष पाटील साहेब होते, त्याच्यानंतर मग राधाकृष्ण गायकवाड, संजय क्षीरसागर, अविनाश कुमावत, पद्माकर इंगळे, त्याच्यानंतर मग बाकी रमेश सोपेकर, ही सगळी मंडळी होती ना. आणि तसं ज्ञान कोणालाच नव्हतं काय होणार पुढे, माहीत कोणालाच नव्हतं. पण त्या दिवशी त्या ठिकाणी दगडफेक झाली, नंतर मोर्चाही झाला. तर मग नंतर खूप मग त्याच्या आधी इथे संभाजीनगर शहरामध्ये खूप दंगली झाल्या आणि नंतर मग याच्यानंतर अजून थोड्या काही दंगली झाल्या. पण त्याच्यानंतर मग काही 1-2 महिन्यामध्ये त्या ठिकाणी सुभाष पाटील जे जिल्हा प्रमुख म्हणून होते त्यांना अटक झाली. त्यांना रासोकट टाकलं झालं. त्यांना रासोकट टाकलं तर ज्यांनी दगडफेक केली त्यालाही टाकले आणि तो अजून निघा. मग आम्ही सगळेजण गेलो तिथे SP कडे. SP त्यावेळेस वानखेडे त्यांना सांगितलं हे कसं काय? म्हणजे त्या पत्राला लगेच पत्र दिलं. मी आणि शंकरराव मगर आमच्या दोघांच्या सहीचं पत्र दिलं. त्याला लगेच 1 वर्ष रसोगा झाला. कुणाला रशीदला 1 वर्ष हे सिद्ध झालं. दंगलीच्या गुन्ह्याखाली रशीद मामू हा 1 वर्ष जेलमध्ये होता. हो, जेलमध्ये होता आणि ही दंगल त्यांच्यामुळे घडली होती. बरं, आता मुद्दा असा होतो की मुस्लिम म्हणून तुम्ही भाजपवाले तुम्हाला टीका करतात, शिंदे गटवाले तुम्हाला टीका करतात म्हणून तुम्ही मुस्लिमांना टाळताय. नाही, मुस्लिमांना टाळत नाही मी. मुस्लिम आमच्या बाजूनीच आहे. मुस्लिमांना हे नाही. हा माणूस आहे ना, ह्या माणसाच्या बाबतीत त्या ठिकाणी होता आणि जी प्रवृत्ती त्या ठिकाणी आमच्यामध्ये काही लोक होते ते करण्याचा प्रयत्न करत होते. तसं काही नाही. तो माणूस इकडे राहतो, रशीद मामू कॉम्प्लेक्स त्याचा इकडे राहतो आणि तो तिथून कशाला निवडून तिथे आहे ना, ST चे लोक आहे ना तिथे. ST प्रवर्गातील लोक त्या ठिकाणी असताना या माणसाला घेऊन जाणून त्या ठिकाणी लगेच जे हे करणं हे योग्य नव्हतं म्हणून तो प्रकार झाला. आता ह्या घटनेच्या निमित्तानं आणखी एका गोष्टीची चर्चा व्हायला लागली ती म्हणजे तुमच्या स्वभावाची. तुम्ही त्या व्यक्तीला शांतपणे कुठं बोलू शकला असतात किंवा पक्षाला सांगितलं असतात, तिकीट त्याचं कापू शकला असतात. मात्र तुम्ही भर रस्ते नाही. तो समोर एकदम आला आणि सकाळपासून मला 100 फोन आले. सकाळपासून मला 100 फोन आले. इकडे आलं, ते आलं, पेपरमध्ये आलं, सगळं आलं. नंतर मग राग येतो ना माणसाला. तो काय मी काय शांत, हां नाही ठीक आहे बोलायचं ऐसा नाही. मी शिवसेना बाळासाहेब ठाकरे राग आलाच पाहिजे, असं कुठं असतं का म्हणून ते हे झालं. त्यासाठी ते हा प्रकार बाकी काय. ओके. तर हे होते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी काल घडलेल्या घटनेवरचे स्पष्टीकरण दिलंय की ज्या रशीद मामूला शिवसेनेत प्रवेश देण्यात आला त्या रशीद मामूनी छत्रपती संभाजीनगर शहरात शिवसेनेच्या रॅलीवरती दगडफेक केली होती आणि दंगलीच्या गुन्ह्याखाली त्यांना 1 वर्ष जेलमध्ये सुद्धा ठेवण्यात आलं होतं. त्यामुळेच आपण रशीद मामूला तिकीट देणार नसल्याचं स्पष्ट केलं. दत्ता कानवटे, छत्रपती संभाजीनगर.